आता पाहूयात सविस्तर बातम्या। पहिली महत्त्वाची बातमी, प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली आहे। ठाकरे आणि आंबेडकरांचं जुनं नातं असल्याचं महत्त्वाचं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय। तर प्रकाश आंबेडकरांशी फक्त राजकीय नाही तर भावनिक युती आहे। प्रकाश आंबेडकरांनी निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला देखील आता संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिलेला आहे। तर आंबेडकरांना दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम असल्याचं देखील खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली आहे। ठाकरे आणि आंबेडकरांचं जुनं नातं असल्याचं विधान देखील खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडण्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे। जर युती करताना चर्चा झाली एकत्र, तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं। पण दुर्दैवाने तसं झालं नाही। प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला। हा 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे। प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे। जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात, पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसून भावनिक विषय आहे। आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।